आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप। नमस्कार, आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा। आज मी चर्चा करणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या कारभाराबाबत। याचं कारण असं आहे, आज विधानसभेमध्ये राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे सुमारे 2.25 तास भाषण केलं आणि त्यांनी विरोधी नेत्यांचे सर्व आक्षेप खोडून काढण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्र्यांचा दावा असा होता की आपल्या सरकारच्या काळामध्ये नवे प्रकल्प मार्गी लागलेले आहेत, आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे आणि आपल्याला या राज्यातल्या सामान्य जनतेविषयी अत्यंत कणव आहे, त्यामुळे आपण जनताभिमुख असे निर्णय घेत आहोत। या दाव्यामध्ये किती तथ्य आहे मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे। आपल्या सोबत आहेत नामवंत पाहुणे। आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर, आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध उद्योजक चैतन्य जोशी, आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे आमदार अमर काळे, आपल्या सोबत येत आहेत भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर आणि आपल्या सोबत येत आहेत ज्येष्ठ पत्रकार संजय जोग सुद्धा। मी अमर काळे तुमच्यापासून सुरुवात करतोय। मुख्यमंत्र्यांचं भाषण बराच काळ चाललं, म्हणजे अलीकडच्या काळात मुख्यमंत्र्यांनी 2.25 तास भाषण केलेलं नाही। अलीकडच्या काळामध्ये या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आमच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये जे प्रकल्प मार्गी लागले नव्हते ते आमच्या काळात 1 वर्षाच्या काळामध्ये मार्गी लागले। तुमचं काय मत आहे यावर? आज 2.25 तास जवळपास माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये भाषण केलं आणि अतिशय सुंदर भाषण त्यांनी केलं, त्याच्याबद्दल दुमत। तुम्ही काँग्रेसचे असून म्हणता अतिशय सुंदर भाषण केलं। भाषण सुंदर केलं, भाषणाची मांडणी सुंदर होती, परंतु प्रत्यक्षामध्ये जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय वेगळी आहे। जर आपण म्हणतोय की सरकार अतिशय गतिमान पद्धतीने चाललं आहे तर त्याचं प्रतिबिंब होणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसायला पाहिजे। आणि या राज्यामध्ये काही दिवसापूर्वी विदर्भामध्ये 2 जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, भंडारा आणि गोंदिया। या दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीची क्लिअर मेजॉरिटी या जिल्हा परिषदमध्ये होती आणि नुकत्याच राज्यामध्ये नगरपंचायतच्या सुद्धा निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये सुद्धा आणि मागच्या जिल्हा परिषदच्या निवडणुकामध्ये सुद्धा त्या दोन्ही जिल्हा परिषद जिथं BJPची क्लिअर मेजॉरिटी होती त्या ठिकाणी आज त्यांची सत्ता नाही आहे। नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये BJP हा 4थ्या क्रमांकावर राज्यामध्ये गेलेला पक्ष आहे। यावरनं हे सरकार किती गतिमान पद्धतीने चाललं आहे याची प्रचिती लोकांनीच त्यांच्या या निकालाच्या माध्यमातून दिलेली आहे। हे मला पण अमरजी की निवडणुकांमध्ये निकाल वेगळे लागतात आणि मुख्यमंत्र्यांचं जे म्हणणं होतं, उदाहरणार्थ आपण काही प्रकल्पापासून सुरुवात करू। मुंबईतला कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, मेट्रो 3चा प्रकल्प असेल, नव्या मुंबईतला विमानतळाचा प्रकल्प असेल, मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्र हे जे प्रकल्प असतील ते खूप वेगाने मार्गी लागले असं त्यांचं म्हणणं होतं। केंद्र सरकारकडून ज्या परवानग्या आणणं आधीच्या सरकारला जमलं नाही ते आम्ही केलं 11 महिन्यामध्ये असं त्यांनी वारंवार सांगितलं। याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? केंद्रामधनं ह्या ज्या परवानग्या त्यांनी आणल्या त्या संदर्भामध्ये काँग्रेसच्या राजवटीमध्ये सुद्धा या परवानग्या मिळवून घ्यायचे प्रयत्न त्यावेळेला निश्चित होते, त्याचा फॉलोअपसुद्धा चालू होता। नेमका यांनी आता लास्ट स्टेजला ह्या सर्व परवानग्या होत्या त्यावेळेला यांनी प्रयत्न केले, याचं मी असं म्हणणार नाही त्यांनी प्रयत्न केले नाही, त्यांनी प्रयत्न निश्चित केले, परंतु काँग्रेसच्या राजवटीपासून त्या सर्व प्रोसेसमध्ये होत्या। पण तुम्हाला हे मान्य नाही की यांच्यामुळे प्रकल्प मार्गी लागले? नाही, असं म्हणणार नाही मी, त्यांच्यामुळेच मार्गी लागले असं म्हणणार नाही। ते जे पूर्ण याचं क्रेडिट स्वतः घेतात आहे त्याच्यावर माझा आक्षेप आहे। त्यांनी सुद्धा प्रयत्न निश्चित केले, ते मला त्याच्याबद्दल माझं दुमत नाही, परंतु काँग्रेसच्या राजवटीमध्येच या सर्व प्रोसेसची हेच आमचं चालू होतं आणि बऱ्याचशा मंजुऱ्या ह्या अंतिम टप्प्यामध्ये होत्या, त्या त्यांनी आता प्रयत्न करून मिळवल्या, त्याच्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आहे। ठीक आहे, प्रकाश आबिटकर तुमचं काय म्हणणं आहे? ते मान्य करत नाही आहेत की हे मुख्यमंत्र्यांमुळे झालं आहे? मुख्यमंत्री म्हणतात आमच्या काळात 11 महिन्यात हे प्रकल्प वेगाने मार्गी लागलेले आहेत। आजच्या भाषणामध्ये जर काय मुख्यमंत्र्यांची आपण चर्चा ऐकली असेल तर मुख्यमंत्र्यांनी 15 वर्षांमध्ये काय झालं आणि 15 महिन्यांमध्ये आम्ही काय केलं याचा एक अतिशय चांगल्या पद्धतीनं आराखडा दिला आहे। कुणी काही म्हटलं आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तर कुठल्याही परिस्थितीमध्ये मग 15 वर्षांमध्ये ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण राज्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असणाऱ्या सगळ्या प्रकल्पांच्या परमिशन घ्यायला राज्यात सरकार तुमचं, केंद्रात सरकार तुमचं आणि मग ते तटतात का?
आणि मग आता 15 महिन्यांमध्ये मात्र लगेचच त्या परमिशन येतात का? या सगळ्या गोष्टींचा जरी साधा कुठल्याही सर्वसामान्य माणसाला विचारलं तरी सुद्धा याची गती आणि याच्यातली कार्यक्षमता आपल्याला दिसून येईल. तुमचं असं म्हणणं आहे की आधीच्या सरकारच्या काळात हे प्रकल्प मार्गी लागले नव्हते? व्हायलाच पाहिजे होतं, परंतु ती जी इच्छाशक्ती पाहिजे, ती जी गती पाहिजे, त्या पद्धतीचा जो काही हेतू आणि त्याच्यासाठी जो पाठलाग पाहिजे तो पाठलाग नसल्यामुळं किंवा त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतील, त्या प्रायोरिटीजमुळे सुद्धा हे थांबून राहिलं असेल असंच म्हणावं लागेल आपल्याला. प्रायोरिटी वेगळे असतील म्हणजे काय? त्यांच्या समोरचे विषय वेगळे होते. राजकारण करणं आणि समाजाभिमुख काम करणं. 15 वर्षांमध्ये किंबहुना त्याच्यापूर्वी सुद्धा या सगळ्या यंत्रणेमध्ये जे लोक काम करत होते त्यांच्या सगळ्या प्रायोरिटीज ह्या राजकारणाच्या माध्यमातून माणसांना अधिकाधिक आपल्याकडे आकर्षित करणं. निवडणुका जिंकणं म्हणजे विकासाचं काम नाही. निवडणुका ह्या तत्कालीन काळात होत असतात, पण निवडणुकांपेक्षा सुद्धा विकासाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचं जे काय या सरकारचं काम आहे ते अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चाललेलं आहे असं आपल्याला हे मान्यच करावं उत्तर द्या. नाही, प्रकाशजींनी जो मुद्दा उपस्थित केला की 15 वर्षापासून ह्या रखडलेल्या आहेत, पण त्याच्यातले बरेचसे प्रोजेक्ट हे काही 15 वर्षापूर्वी त्याला हेच नव्हतं, आपण म्हणजे प्रोसेसमध्येच नव्हते. ते आता काही वर्षापासून प्रोसेसमध्ये होत्या आणि निश्चित त्यावेळेला सुद्धा ज्या माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांनी सुद्धा राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून यायच्या पहिले ते केंद्रामध्ये अतिशय महत्त्वाचं खाते त्यांच्याकडे होतं. त्यांच्या सर्व त्या राजकीय याचा अनुभवाचा आणि वजनाचा पूर्ण फायदा घेऊन त्यांनी त्या सर्व प्रोसेस ह्या स्पीडअप करण्याचा हा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न केला होता आणि मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका झाल्या. पण तुम्हाला हे मान्य नाही की देवेंद्र फडणवीस आल्यानंतर शेवटचा जो धक्का पाहिजे तो या प्रकल्पांना मिळाला? शेवटचा धक्का मिळाला. मी त्यांचं असं विधान म्हणतं 11 महिन्यात आम्ही जे केलं ते तुम्हाला जमलं नव्हतं असं मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं. तुमच्या काळात काहीच झालं नव्हतं, हे सगळं आमच्या काळात झालेलं आहे. एकदम चुकीचं आहे. माझा त्यांच्या या विधानावर पूर्ण आक्षेप आहे आणि जेही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज सभागृहामध्ये मांडलेलं आहे, मी जे त्यांनी केलं त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करू, त्याच्याबद्दल वाद नाही. परंतु सर्वच आम्ही केलेलं आहे आणि यांना काहीच जमलं नाही. यांना आम्हाला जर काहीच जमलं नसतं तर राज्यातल्या जनतेने 15 वर्षापर्यंत आम्हाला सत्तेवर ठेवलंच नसतं ना. तर हा सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जे त्यांनी केलं त्याच्याबद्दल त्यांचं निश्चित अभिनंदन करतोय, परंतु यांनी काहीच केलं नाही आणि सर्व जे काही करतोय ते आम्हीच करतोय. हा जो एक देखावा अतुल भातखळकर आपल्या हा सोबत जो देखावा होतोय याच्यावर माझा आक्षेप आहे. भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे जाऊया. अतुल भातखळकर, अमर काळे काँग्रेसचे आमदार म्हणतायत की हे जे बहुसंख्य प्रकल्प होते जे आज मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये नमूद केले ते प्रकल्प काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळातच मार्गी लागले होते. पृथ्वीराज चव्हाणांनी महत्त्वाचे प्रयत्न केले होते. यांनी शेवटचा धक्का दिला असेल पण सर्व काही आम्ही केलं हे त्यांना मान्य नाही आहे. काय उत्तर द्याल त्यांना? नाही, शेवटचा धक्का मुख्यमंत्र्यांनी दिला पण तो काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आम्ही निवडणुकीत विधानसभेच्या. त्यामुळे मला एक ते बोला भातखळकर, ऐकू येत आहे. भातखळकर बोला. हॅलो भातखळकर बोला, ऐकू येत आहे. हां नाही, मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक यातला सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता? एन्व्हायरमेंटचा क्लिअरन्स. हा एन्व्हायरमेंटचा क्लिअरन्स आधीच्या केंद्र सरकारने नुसता दिला नाही असं नाही, रिजेक्ट केला होता की हा प्रोजेक्ट होऊच शकत नाही. आमचं सरकार आल्यानंतर एन्व्हायरमेंटचा क्लिअरन्स आला, नोटिफिकेशन बदललं आणि त्याचा क्लिअरन्स देऊन त्याच्या सर्व परमिशन्स आणि केवळ एन्व्हायरमेंटच्या परमिशन नाही तर बाकी सुरक्षा रक्षक असतील, NHG असेल, आयुक्तालय असेल, अशा सर्व परमिशन या मिळून आता याची PMC ही आम्ही अपॉइंट केली आहे. प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट हे आम्ही अपॉइंट केलेले आहेत. इंदू मिलच्या बाबतीतलं काय आहे? इंदू मिलची मुद्दा काय होता की इंदू मिलची जागा ही NTCची होती आणि NTCने असं म्हटलं होतं की याचे 500-550 करोड रुपये हे आम्हाला मिळाल्याशिवाय ही जागा आम्ही राज्य सरकारला बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाकरता देणार नाही. आमचं सरकार आल्यानंतर हा करार झाला. 550 कोटी रुपये TDRच्या रूपामध्ये आम्ही NTCला राज्य सरकारने दिले आणि ही जागेचं हस्तांतरण हे राज्य सरकारकडे झालेलं आहे. त्याचा आराखडा करण्याचं काम चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या स्मारकाच्या सुद्धा कामाला सुरुवात होईल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रोजेक्टविषयी सांगितलं, मेट्रो आहे, जी मेन मेट्रो आपण म्हणतो मेट्रो 2 दहिसर, चारकोप, बांद्रा, कुलाबा, मानखुर्द
या मेट्रोचं भूमिपूजन मनमोहन सिंगांनी 2007च्या महापालिका निवडणुकीच्या आधी शणमुगराव हॉलमध्ये केलं होतं. त्याच्यानंतर 2014पर्यंत यातलं काय झालं? यातली कुठलीही परमिशन नव्हती. आम्ही वर्षभरामध्ये याचा DPR आणला, याची कॉन्ट्रॅक्ट देण्याची स्थिती आणली, याची टेंडर ओपन केली. हे डिटेल आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे गेल्या 8-10 वर्षामध्ये राज्यामध्ये अनेक प्रोजेक्ट हे अडखळले होते, काही प्रोजेक्ट नाकारले गेले होते. या सर्व ज्या गोष्टी होत्या यांना आम्ही मान्यता दिली. शेतीचा विषय असेल, विंधण विहिरी या ॲव्हरेज या 30 ते 32 हजार महाराष्ट्रामध्ये निर्माण केल्या जात होत्या. आम्ही आमच्या पहिल्या दिवशी सत्तेवर आल्यानंतर सांगितलं की आम्ही 1 लाखाचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि मुख्यमंत्री इतके पारदर्शी प्रामाणिक आहेत. त्यांनी आज आकडा सांगितला 93,000 आणि समथिंग विंधण विहिरी पूर्ण केल्या. उरलेल्या विहिरी आम्ही 31 मार्चपर्यंत किंवा त्याच्यानंतरच्या मेपर्यंत आम्ही पूर्ण करू, हे त्यांनी आज विधानसभेत सांगितलं. पेड पेंडिंग विजेचे पंपांचं जे कनेक्शन आहे, ज्याला पेड पेंडिंग म्हणण्याची पद्धत आहे ग्रामीण भागामध्ये, की ज्याचे पैसे भरलेत पण कनेक्शन वर्षानुवर्षे मिळत नाही, हे पेड पेंडिंग मार्च 16पर्यंत हे आम्ही पूर्ण करणार होतो. त्याचा सगळा बॅकलॉग हा पूर्ण होत आला. थोडा बॅकलॉग शिल्लक आहे, तो जूनपर्यंत पूर्ण करू. कॉन्ट्रॅक्टरची काही प्रॉब्लेम होते, काही ठिकाणी जागेचे प्रॉब्लेम होते, याच्यामुळे काही पंपांचं कनेक्शन राहिलं आहे. त्यामुळे मला वाटतं की अशी अनेक कामं आम्ही वर्षभरात मार्गी लावली. जलयुक्त शिवार 5,000 गावं दुष्काळमुक्त केली. 24 TMC पाणी अडवलं. आज गावागावामध्ये स्पर्धा आहे की आमचं गाव घ्या, आमचं गाव घ्या. मला वाटतं हे योजनेचं यश आहे. राज्य सरकार एक निश्चित दिशा घेऊन गतिमान पद्धतीने पुढे चाललेलं आहे. अमर काळे उत्तर द्या, मग मी इतर पाहुण्यांकडे जातो. त्यांनी ठोस मांडलेलं आहे आणि हे सत्य आहे की अनेक प्रकल्प रखडले होते. मेट्रोचा प्रकल्प असेल, विमानतळाचा प्रकल्प असेल, कोस्टल रोडचा प्रकल्प असेल, जो पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या काळात पुश करण्याचा प्रयत्न केला. पण 2 मंत्र्यांची नावं घेतली मुख्यमंत्र्यांनी, जयंती नटराजन आणि जयराम रमेश. त्यांनी पुरेशा परवानग्या दिल्या नव्हत्या, परिवहन खात्याने अडकवून ठेवलं होतं. आज देवेंद्र फडणवीस यांनी हे करून आणलं, हे तुम्ही मान्य का करत नाही? हे त्यांनी मी आताही बोलतोय बघा साहेब की जे कामं त्यांनी केलेले आहेत त्याच्याबद्दल माझं त्यांचं मनापासून अभिनंदन आहे. मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्यांनी काही परवानग्या आणल्या, मी याच्यात दुमत नाही, मी त्याचं पुन्हा अभिनंदन करतो. परंतु सर्व आम्ही केलं, माझं त्याच्यावर आक्षेप आहे. ही प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला म्हणजे आज आपण बोललो आणि उद्या झालं असं होत नाही. ह्या ज्या केंद्राच्या परवानग्या होत्या, पर्यावरणाच्या परवानग्या होत्या, याला एक वेळ लागतो, प्रोसेसला ही पूर्ण करायला वेळ लागतो आणि त्या प्रोसेसमध्ये होत्या. त्याच्यामध्ये माझं दुमत नाही. पण त्यांनी 11 महिन्यामध्ये त्यांनी सगळं मान्य करून आणलं ना. केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा, केंद्र सरकारने सुद्धा त्यांच्याशी सहकार्य केलं, जे पृथ्वीराज चव्हाणांशी करत नव्हतं केंद्र सरकार. नाही, असं पूर्वीचं केंद्र असं सरकार नाही. केंद्र सरकार चव्हाण साहेबांसोबत आणि यांच्यासोबत सहकार्य करत नाही असं नव्हतं. निश्चित पूर्ण सहकार्य होतं. त्यांना शिवाजी महाराजांच्या स्मारकाची फाईल केंद्राने रिजेक्ट केली होती. बरोबर आहे, बरोबर आहे. बोला बोला भातखळकर बोला. प्रलंबित नव्हता प्रश्न, प्रलंबित नव्हता. तत्कालीन केंद्र सरकारने सांगितलं आम्ही या प्रोजेक्टला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स देणार नाही, निर्णय दिला. आमच्या सरकारने नोटिफिकेशन बदललं. 2007ला आपण काढून बघा वागळे साहेब, गुगलवर गेलं तर 2 मिनिटात मिळेल. महापालिका निवडणुकीच्या आधी शणमुगराव हॉलमध्ये कार्यक्रम घेऊन मेट्रो 2चं भूमिपूजन केलं होतं. अहो साधी गोष्ट होती. एअरपोर्ट अथॉरिटीचा एक मोठा मोकळा भूखंड धैसरला आहे. तो एअरपोर्ट अथॉरिटीचा मोकळा भूखंड केंद्र सरकारने राज्य सरकारला दिला नाही आणि म्हणून मेट्रोचं पाऊल 0.5% सुद्धा पुढे पडलं नाही. आम्ही आल्यानंतर केंद्राने तो मोकळा भूखंड मेट्रोला दिला आणि त्यामुळे ही योजना मार्गी लागली. यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो DPR, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट. हे DPR 4ही मेट्रो प्रोजेक्टचे तयार झाले. हे आता कॉन्ट्रॅक्ट स्टेजला आले. अंधेरी पूर्व, दहिसर पूर्व मेट्रोचा नवीन मार्ग आम्ही शोधला, त्याचा DPR तयार झाला. त्याचं कॅश कॉन्ट्रॅक्ट आम्ही DMRCला अवॉर्ड करतोय आणि एप्रिलपर्यंत या कामाला सुरुवात होईल. एकाच वेळेला 4 ठिकाणून या कामाला सुरुवात होणार आहे. नावाशिवाय शिवडी आपण किती वर्ष ऐकतोय हा प्रोजेक्ट. या प्रोजेक्टचा क्लिअरन्स आला, नुसता क्लिअरन्स नाही. जायका ही जी जपानीज कंपनी आहे यांनी अवघ्या 0.75% याला कर्ज देणं मंजूर केलं. त्यांनी सांगितलं की अजून एक लेन, सेफ्टी लेन टाका, ती सरकारने मंजूर केलं. त्यांचं टेक्निक होतं ते मंजूर केलं.
त्यांनी आता कर्ज देणं मंजूर केलेलं आहे. फायनान्शियल क्लोजर होईल. येत्या 6 महिन्याच्या आत त्या कामाला सुरुवात होईल. किती प्रोजेक्ट सांगू? नवी मुंबईचा एअरपोर्ट, हा नवी मुंबईचा एअरपोर्ट किती वर्ष आपण ऐकतोय. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी थेट 15 दिवसातून एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद करण्याची चर्चा केली. आणि आज हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मला ते आधीपासून माहिती होतं, की जेव्हा पहिली चर्चा झाली आणि त्यात लिस्ट केला होता हा प्रोजेक्ट, की या 8 परवानग्या आम्हाला मिळत नाहीत म्हणून हा प्रोजेक्ट होत नाही. जेव्हा स्वाधीन क्षत्रिय चर्चेला बसले तेव्हा त्यांच्या हातामध्ये 7 परवानग्या या आलेल्या होत्या आणि 8वी परवानगी 15 दिवसात आली. आणि नवी मुंबईची आता टेंडर निघालेली आहे त्याचं, आणि ते टेंडर क्लोज झाल्यानंतर नवी मुंबईच्या विमानतळाच्या कामाला सुरुवात होईल. बरोबर आहे अतुल त्यामुळे भातखळकर. हे सरकार गतिमान सरकार आहे. हे सरकार गतिमान सरकार आहे असं तुम्ही जी उदाहरणं देताय त्याच्यावरून वाटतंय. भातखळकर, एक मिनिट. मान्य केलं पाहिजे हे लक्षात घ्या. अगदी भातखळकर, हे बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण अमर काळेंना ते मान्य नाही. अमर काळे, तुम्हाला उत्तर द्यायचंय की मी पुढच्या पाहुण्यांकडे जाऊ? नाही, मी काँग्रेसच्या काळात होत होतं असं दिसत नव्हतं, सगळे प्रोजेक्ट ढकलले होते. नाही, मी आपल्या या मताशी सहमत नाही. मी पुन्हा तेच सांगतो की हे सर्व प्रोसेसमध्ये हे ठीक आहे. आता बहुतांश जे आता प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये माननीय भातखळकर साहेबांनी जे सांगितलं, बरेचसे जे सर्व विषय आहेत ते शहरी विभागाशी संबंधित आहे. बघायचं ग्रामीण भागाकडे मी येतो, थोड्या वेळाने येतो ग्रामीण भागाकडे, कारण आज आर्थिक अहवाल सुद्धा प्रसिद्ध झालाय. पण चैतन्य जोशी आणि संजय जोग यांना मला चर्चेत आणायचं आहे. चैतन्य जोशी, अतुल भातखळकर जे म्हणतायत तुम्हाला मान्य आहे का? पृथ्वीराज चव्हाण यांच्या किंवा मागच्या सरकारपेक्षा या सरकारमध्ये निदान निर्णय प्रक्रिया तरी गतिमान झाली आहे. तुम्ही त्यांच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारशी कम्पेअर केलं तर नक्कीच गतिमान झाली आहे. नक्कीच तेव्हा झाली. डिसिजन्स काही होतच नव्हती. जसं जयंती नटराजन किंवा जयराम रमेशांचा विषय मांडला, कुठल्याही प्रोजेक्टसाठी एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळतच नव्हता. तर त्या मानाने या सरकारने भरपूर प्रगती दाखवली आहे. पण माझी यांच्याकडनं खूप जास्ती अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही 10वीला 4 वेळा नापास झालेल्या मुलाशी तुम्ही कम्पेअर करणार स्वतःला की 10वीला पहिल्या आलेल्या मुलाशी कम्पेअर करणार. तर आपण त्यांच्याशी कम्पॅरिझन न करता आपण काहीतरी विलक्षण कधी करून दाखवलं पाहिजे. आणि भातखळकरजींना माहिती आहे की लोक आहेत ती करणारी, त्यांना संधी दिली तर नक्कीच काहीतरी चांगलं करून दाखवतील ते. हे कम्पॅरिझन तर तुमची विषय सोडून अपेक्षा द्या. जास्त आहे. खूप जास्त आहे. तुमचं खूप असं जास्त म्हणणं आहे, गेल्या सरकारपेक्षा यांनी चांगलं काम केलंय पण अधिक करायला पाहिजे. नक्कीच, कारण 15 वर्षात काहीच झालं नाही. आम्ही आमच्यासारखी लोक इकॉनॉमिक रेफ्युजी म्हणून आम्ही स्टेटच्या बाहेर गेलो फॅक्टरी टाकायला, कारण आम्हाला वीजच परवडत नाही. जर का वीज परवडत नाही तर उद्योगधंदे येणार कसे? महाराष्ट्राच्या विजेचा दर 13 रुपये युनिट आणि गुजरातमध्ये 4.5 रुपये युनिट. कसा परवडणार? तिप्पट दर झाला ना जवळजवळ. तर उद्योगधंदे आपोआप गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी जाणार. आणि हे नाही दिसत होतं, पण सरकारने दुर्दैवाने काहीच केलं नाही या बाबतीत. की आम्हाला धीर बिलकुल दिला नाही मागच्या सरकारने तुम्हाला धीर दिला नाही. पण आता तुम्हाला काही पॉझिटिव्ह होतंय असं वाटतंय. हो, मी येतो त्याच्याकडे. तुमचे जे उद्योगाचे प्रश्न आहेत, कृषीचे प्रश्न आहेत, त्याच्याकडे येतो. पण त्याआधी संजय जोग यांच्याकडे जायचं आहे. संजय जोग, मला प्रोजेक्ट पासून सुरुवात करायचं आहे, मग उद्योग आणि कृषीकडे जायचं आहे. मला सांगा, प्रोजेक्टच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी खूप सविस्तर आज भाष्य केलं. त्यांनी प्रत्येक, म्हणजे जयंत पाटील असोत किंवा पृथ्वीराज चव्हाण असोत, यांच्या प्रत्येक आक्षेपाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. तुमचं काय म्हणणं आहे? देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यात तथ्य होतं का? मला असं वाटतं आता कुठल्याही याच्यामध्ये पॉलिटिकल इश्यू किंवा इगो न आणता 4-5 मुद्दे इथे महत्त्वाचे नक्की मांडावे लागतील. देवेंद्र फडणवीस सरकारने आत्ता जे एक उठाठेव चालू केलेले अबाउट गिव्हिंग अ बूस्ट टू पायाभूत सुविधा, याचं नक्की कौतुक करावं लागेल. आधीच्या सरकारमध्ये ते नव्हतं का? तर नक्की होतं. पण तिथे जे गोंधळात्मक वातावरण होतं की पृथ्वीराज चव्हाणांचा एक अजेंडा होता की नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी याला डिमॉलिश कसं करायचं आणि पॉलिटिकली त्यांना कसं बिलिटिल करायचं. मला असं वाटतं यांचं ते दोघांचं द्वंद्व चालू होतं. त्यामुळे निर्णय प्रक्रिया पूर्ण ठप्प झालेली होती. म्हणजे मी ह्या पायाभूत सुविधावर सतत लिहितोय. अहो, एक साधं उदाहरण सांगायचं तर 2006 साली आत्ताचा असणारा बांद्रा वरळी सीलिंग जो बाळासाहेब ठाकरेंनी त्याचं पायाभूत म्हणून म्हणजे बेसिकली फाउंडेशन लोन केलं होतं, त्यावेळेला त्याची किंमत होती 474 कोटी रुपये. बरोबर. तो जेव्हा कंप्लीट झाला तर तो वाढून झालेला होता 7,800 कोटीच्या वर. मुळात हा प्रोजेक्ट अत्यंत महत्त्वाचा होता. साधी त्याच्या पुढची गोष्ट, तो प्रोजेक्ट आपल्याला हाजी अलीपर्यंत एक्सटेंड करायचा होता. त्याची किंमत होती 5,000 कोटी रुपये. सप्टेंबर 2010 साली रिलायन्स एनर्जी किंवा रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, अनिल अंबानीची जी कंपनी आहे,
त्याला कन्सेशन ॲग्रीमेंट साईन झालं होतं आणि असं ठरलेलं होतं की पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये हा प्रोजेक्ट क्लिअर होईल आणि कंप्लीट होईल. अहो 2010 गेलं, 11 गेलं, 12 गेलं, 13 गेलं, तरीही पृथ्वीराज चव्हाण आल्यानंतर हे करायचं की नाही याच्यावर फायली हालत बसल्या. कोणी सहीच करायला तयार नाही. ते जे मंत्री होते जयदत्त क्षीरसागर, ते सांगून थकले. शरद पवारांबरोबरच्या किमान 5 मीटिंग झाल्या, त्याच्यातही काही झालं नाही. शेवटी आता हे सरकार आल्यावर तो प्रोजेक्ट ऑफिशियली स्क्रॅप केला. त्याच वेळेला जेव्हा पृथ्वीराज चव्हाण होते त्यांनी मग असं टुमणं काढलं की आपण कोस्टल रोड करूया. त्याला कोणीच ना हरकत घेतली नाही. मग त्याची जी इम्प्लिमेंटेशन करायची होती, कारण इथे जवळपास 165 हेक्टर ही जागा रेक्लेम करायला लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये 90 हेक्टर हा ग्रीन झोन ठेवावा लागणार आहे. किंमत आहे साधारण 13,500 कोटी रुपये. अहो ते दोघं जण आपापसात भांडत बसले की हा MSRDCनी करायचा का BMCनी करायचा. शेवटी उद्धव ठाकरेंनी इलेक्शनच्या आधी सांगून टाकलं की हा BMCच करेल, जी आता शिवसेना BJPकडे आहे. आणि प्रत्यक्षात जेव्हा आता बघायला गेलं तर त्याची लागणारी जी महत्त्वाची जी स्कीम होती की ज्याला म्हणतो आपण त्याला कोस्टल रेग्युलेटरी झोन, ज्याचं नोटिफिकेशन जयराम रमेश साहेबांनी जानेवारी 2011 मध्ये आणलेलं होतं रिवाईज करून, त्याच्या अखत्यारीत जी परमिशन आणायची होती ती आता प्रकाश जावडेकर यांनी क्लिअर केली. त्याचा तो प्रोजेक्ट आता जसं मुख्यमंत्री म्हणतात ही 2019 साली आम्ही याच्या रोडवरनं जो 33 किलोमीटरचा आहे त्या रोडवरनं आम्ही जाणारच. मला असं वाटतं आत्ताच्या सरकारनी मुंबई कोस्टल रोड असेल, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक असेल, म्हणजे मला अजून आठवत आहे एका पुस्तकामध्ये तसं रेफरन्स आहे की JRD टाटानी गेले कित्येक वर्षापूर्वी या संदर्भात लिहिलं होतं. मला अजूनही आठवत आहे की 1990 ते 95 मध्ये जेव्हा शरद पवार साहेब चीफ मिनिस्टर होते, म्हणजे 2 टर्ममध्ये म्हणतोय, त्यावेळेला पवार साहेबांनी कॅबिनेट मिटिंग झाल्यावर RC सिन्हा जे अजूनही नितीन गडकरींकडे ॲडवायझर म्हणून आहेत, तर त्यांच्यातर्फे आम्हाला एक प्रेझेंटेशन केलं होतं की हा प्रोजेक्ट हा अत्यंत कसा महत्त्वाचा आहे की ज्यामुळे डिकंजेशन ऑफ मुंबई होईल. आता त्याच्या प्रोजेक्टची कॉस्ट झालेली आहे 11,500 कोटी रुपये. पण ज्या जैकानी 80% लोन द्यायचं जी आपल्याला आता सांगितलेलं आहे, तर त्यांनी जे आता जे नवीन कंडिशन टाकल्यामुळे त्यामुळे 17,000 कोटी होईल. काय प्रॉब्लेम नाही. पण कारण त्याला जे आपलं लोन मिळणार आहे ते 0.75% मिळणार आहे. मला असं वाटतं अशा वेळेला ज्या वेळेला MTHL असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो, मला अजून आठवत आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये एक प्रभाकर पाटणकर नावाचे अत्यंत लर्नेड असे ऑफिसर किंवा त्यांचे कन्सल्टंट होते, जे गेल्या कित्येक वर्ष आम्हाला सांगायचे की मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आधीचं सरकार जेव्हा काँग्रेसचं होतं, त्यानंतर 5 वर्ष BJP सरकार होतं, काही झालं नाही. नंतर जेव्हा पहिली मेट्रो झाली, अहो ती आता 11.4 किलोमीटर झाली. आत्ताचा जो प्रस्तावित आहे तो 145 किलोमीटरचा नेटवर्किंग असावं असं आहे. मला असं वाटतं आता देवेंद्र फडणवीसांनी नुसतीच पॉलिटिकल साठमारी करता किंवा काउंटरिंग द अपोजिशन न करता, जसं ते म्हणाले तसे आत्ता जर अंमलबजावणीवर जोर दिला तर मुंबईच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे की ज्यामुळे पायाभूत सुविधा झाल्यावर डिकंजेशन होईल, पायाभूत सुविधा झाल्यावर असेट क्रिएशन होईल, असेट क्रिएशनमधनं जॉब क्रिएशन होईल आणि त्यानंतर आपल्या राज्याची जी आणखीन जी ग्रोथ रेट आहे आणि पर्यायी मुंबई हे तर आर्थिक कॅपिटल आहेच, त्यामुळे त्या आर्थिक कॅपिटलची वृद्धिंगत होणं, त्याचं जे स्टेटस आहे ते आणखीन अपग्रेड करणं ह्याला मदत होईल. त्यामुळे ह्याच्यामध्ये राजकारण तर आहेच, नक्कीच करणार. कारण आधी जेव्हा अपोजिशनमध्ये होते त्यावेळेला ते नेहमी असे उरकाडे करायचे की तुमच्यातलं ते इनॅक्शन आहे, तुमच्यातली जी बेबंदशाही जी चाललेली आहे किंवा बेबेनाव चाललेला आहे, त्याच्यामुळे ते प्रोजेक्ट रखडले आणि तेच आता उलटवण्याचा प्रयत्न करतायत. मला असं वाटतं आता जी ही नुसती जी काउंटर अटॅक जे न करता मुख्यमंत्री जसं म्हणाले तसं त्यांच्या सुपरवायझिंगखाली आणि पर्यायी प्राईम मिनिस्टर मोदींच्या सुपरविजन खाली हे जे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन होत आहे ते आता व्हावं. आणि जसं अंमलबजावणी याला जर आता मोठं स्ट्रेस दिला तर मुंबईच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत पॉझिटिव्ह असं हे ठरेल. अगदी अमर काळे, मी त्यांना सविस्तर बोलू दिलं कारण ते काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी नाही आहेत. तुम्ही भाजपला आक्षेप घ्याल, शिवसेना भाजपला आक्षेप घ्या, शिवसेना काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला आक्षेप घेईल, पण ते पत्रकार आहेत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांचा दृष्टिकोन त्यांनी सांगितलाय. तुम्हाला हे मान्य का करता येत नाही की 11 महिन्यात यांनी जे काम केलेलं आहे, जे त्यांच्या मर्यादेत काम असेल ते प्रभावी आहे, मान्य का करत नाही तुम्ही? त्यांनी जे काम चांगलं केलं त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतोय बाबेजी, निखिलजी, त्यांचं अभिनंदन माझं निश्चित पृथ्वीराज करतोय. चव्हाणांच्या तुलनेत हे जास्त प्रभावी आहे असं माझं म्हणणं आहे. नाही असं तुलना करून जमणार नाही. आणि निश्चित अतिशय चांगले प्रयत्न चव्हाण साहेबांनी सुद्धा केलेले आहे. परंतु आता सगळं मी केलं, माझा याच्यावर आक्षेप आहे. मग कोणाची कार्यक्षमता थोडी कमी जास्त आहे याच्यावर मला बोलायचं नाही आहे.
परंतु चव्हाण साहेबांनी सुद्धा अतिशय प्रामाणिक प्रयत्न या सर्व याच्याकरता केलेले आहेत. ते सगळं मी केलं असं काही म्हणत नाही त्यांना यांना तुम्ही राज्यपालांच्या अभिभाषणावरची सगळीच भाषणं आपण सर्वांनीच ऐकली. त्या सगळ्या भाषणांमध्ये ज्या पद्धतीचं इंदू भाषण मिलचं राधाकृष्ण विखे पाटील इंदू साहेबांचं मिलचा झालं. विषय सुद्धा निखिलजी निघाला आणि प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचा हा आमच्या पक्षाचा आमच्या नाही इंदू मिल नेत्यांचा तर तुम्ही रखडवलं होतं हे तर मान्य करायला पाहिजे. काँग्रेसनीच याच्या- रखडवलं याकरता होतं. सुद्धा- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी संबंधित स्मारक असून सुद्धा काँग्रेसनी काही केलं नाही, नव्हतं. याच्यामध्ये- नुसते काहीतरी त्याच्यामध्ये कित्येक लाल फीत आणत होते, या- निर्णय घेत नव्हते. यामध्ये मोदी सरकारने आणि या- फडणवीस सरकारने निर्णय घेतला, निर्णय हे तर घेतला मान्य असेल, करायला परंतु- पाहिजे. परंतु याच्यामध्ये जे आपण बोललं की रखडवलं होतं, रखडवायचं असतं, याच्यामध्ये राजकारण करायचं असतं तर सर्वपक्षीय आमच्या सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र घेऊन मान्य पंतप्रधान महोदयांकडं जे एक शिष्टमंडळ गेलं होतं ते आम्ही नेलं नसतं. या मुद्द्यामध्ये आम्हाला राजकारण करायचं नव्हतं. आणि वास्तविक पाहता हा जो इंदू मिलचा जो प्रश्न आहे याच्याकरता मान्य मुख्यमंत्री महोदय तेव्हा तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळ पण हे निर्णय दिल्लीला यांनी सुद्धा- घेतला. हे माझा दिल्लीला मुद्दा सुद्धा निर्णय गेले होते. यांनी दिल्लीला घेतला. मान्य तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंगांना त्यावेळेला ते भेटले होते. येतो आणि या येतोय संदर्भामध्ये येतो तुमच्याकडे पूर्ण भातखळकर प्रामाणिक येतो. आहे. त्यावेळेला सुद्धा त्यांनी केलेले होते. भातखळकर हात वर करतायत. मी येतो. कार्यक्षमतेवर प्रकाश माझं आंबेडकर बोलणं तुमच्याकडे नाही, पण येतो. कार्यक्षमतेवर मला बोलायचं नाही, मला कोणाची तुलना करायची नाही, परंतु नाही इतकं तुलना मात्र निश्चित- करायलाच आपण बसलेलो आहोत. करायलाच तुम्ही लागेल. का करत नाही आहात? नाही, नाही. माझं म्हणणं आहे, इंदू मिलच्या बाबतीत तर इंदू अगदी मिलच्या घोळ याच्यामध्ये घातला सुद्धा होता आम्ही मनमोहन सामूहिक सिंग प्रयत्न आम्ही सरकारने. केलेले होते. भातखळकर इंदू मिलच्या एक प्रश्नाच्या मिनिट, संदर्भात जर आम्हाला भातखळकर राजकारण करायचं आणूया असतं तर चर्चेमध्ये. आम्ही अशा पद्धतीचं पाऊल उचललंच नसतं निखिलजी. भातखळकर याच्यामध्ये जर आम्हाला फक्त श्रेय घ्यायचं जर आम्हाला असतं तर आम्ही आमचाच घोडा एकटं दमटवलं त्यांची असतं. अडचण परंतु आम्ही समजून सर्व घ्या पक्षाच्या की लोकांना ते काही घेऊन असं officially हा म्हणू प्रश्न शकणार हा नाहीये अतिशय महत्वाचा की आहे. पृथ्वीराज चव्हाणांपेक्षा सर्व लोकांच्या भावना या प्रश्नाच्या सरकारपेक्षा या हे संदर्भात सरकार जोडलेल्या आहे. इतकं म्हणून कार्यक्षम आहे. ऐका ते काय म्हणतायत. साधा मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देतो. सोलर एनर्जीची पॉलिसी ही आधीच्या सरकारला 7-8 वर्षामध्ये साधी पॉलिसी सुद्धा आणता आली नाही. मी तुम्हाला सांगतो याचं प्रमुख कारण काय होतं, तर याचं प्रमुख कारण त्या दोन पक्षांमधली भांडणं होती. आणि या सगळ्या कालखंडामध्ये गुजरात हे एशियातलं सोलर एनर्जीचं हब झालेलं आहे. सोलर एनर्जीची पॉलिसी कोणी आणली? आमच्या सरकारने आणली. टेक्स्टाईलची पॉलिसी यांच्या सरकारने 2दा बदलली 3 वर्षाच्या आत. आता टेक्स्टाईल हब आम्ही आणतोय तर हे म्हणतात की तुम्ही काय करताय. अहो याला टेक्स्टाईल पॉलिसीने धड आणता आली, याला साधी सोलर एनर्जीची पॉलिसी नाही आणली यांनी. म्हणजे सगळ्या जगाने सोलर एनर्जी पॉलिसी आणली, त्याच्यात पावलं पुढे टाकली, सोलर पॅनल्स उभी केली, त्याच्यावरनं प्रोडक्शन चालू केलं आणि आपल्याकडे साधी पॉलिसी नव्हती, ती पॉलिसी आम्ही आणली. किती पॉलिसी आणल्या सरकारने आता तुम्हाला मी सांगतो. इलेक्ट्रॉनिक्समधलं आपलं इम्पोर्ट हे आज मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही वर्षामध्ये तेलाच्या इम्पोर्ट इतकं होईल. आणि आज 60,000 कोटीची गुंतवणूक अनिल अग्रवाल जे आहेत याचे बाल्को आणि याचे मालक स्टरलाइटचे मालक ते करायला तयार आहेत विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. मला असं वाटतं आपण एक साधं तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो की हे सरकार आणि केंद्रातलं सरकार सत्तेवर येण्याच्या आधीपर्यंत या देशातल्या किती लोकांना ईज ऑफ डुईंग अ बिझनेस हा शब्द माहिती होतो? संजय दोघांसारख्या आर्थिक वृत्तपत्रात काम करणारे लोक सोडले तर राजकीय पक्षातल्या लोकांना सुद्धा हा शब्दप्रयोग माहीत नसेल. आपल्या सरकारने 45 परवानग्याच्या ऐवजी आज त्या 25 परवानग्या खाली आणल्या. म्हणजे तुम्हाला मी एक परवानग्यांच्या गमती सांगितल्या ना तर आपण हतबद्ध होऊ. अशा प्रकारचा रेट टेपिझम या राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये होता. आणि म्हणून गेल्या 1.5 वर्षाच्या कालखंडामध्ये 38%ने या देशातला FDI वाढला. 48%ने जे या विषयातले जाणकार आहेत त्यांना माहिती आहे. शेअर मार्केटल्या गुंतवणुकीपेक्षा FDI ही शाश्वत गुंतवणूक असते ज्याने रोजगाराच्या संध्या अधिक निर्माण होतात. त्यामुळे मला असं वाटतं की ईज ऑफ डुईंग बिझनेस केल्यानंतर मग मेक इन महाराष्ट्र आणलेला आहे. या सगळ्याचे नक्कीच चांगले जे परिणाम आहेत ते येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला 100% दिसतील असं मला वाटतं. ठीक आहे. संजय जोग तुमच्यानंतर मला ब्रेक घ्यायचा आहे, मग मी प्रकाश आंबेडकरांकडे येणार आहे ब्रेक नंतर. परफेक्ट. निखिल, 2च गोष्टी इथे बोलूया. म्हणजे आधीच्या सरकार आणि परत कंपॅरिझन करावी लागणारच आहे
किती म्हणजे ह्याच्यात आता इथे सोय बीजेपीचा अजेंडा असेल तो राहून दे, त्यांना राबून दे, पण आत्ता जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो ईज ऑफ डुईंग बिझनेस. एक उदाहरण देतो, म्हणजे आता ते म्हणतात काय, आधीच्याही सरकारमध्ये सिंगल विंडो सिस्टीम होती, आता हेही म्हणतात की सिंगल विंडो सिस्टीम म्हणजे एका याच्यातच वेगळ्या खात्याची माणसं बसणार आणि प्रपोजल क्लिअर होणार. माझं फक्त इथे एकच सांगणं आहे की सिंगल विंडो सिस्टीम विथ मल्टिपल टेबल असू नये, की ज्यामुळे अतुल असं म्हणतो त्यानुसार ईज ऑफ डुईंग बिझनेस होईल. मिळणाऱ्या ज्या क्लिअर म्हणजे काय सांगावं, एक क्लिअरन्स मिळाला 37 टेबल फिरायला लागायची, त्यासाठी 2.5 वर्ष लागायची. हे जर आपण कमी करू शकलो तर मला असं उद्योग आणि पर्यायी जो एक कस्टमर आहे त्याच्या दृष्टीने अत्यंत पॉझिटिव्ह असेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हे दुसरं आणखीन एक असं एक याच्यावर करावं लागेल की आत्ता ज्या परमिशन ते म्हणतात की 76 वरनं आम्ही 37 आणल्या, सुभाष देसाई सांगतात ते आणखीन आम्ही 25 करणार आहोत. मला असं वाटतं त्या परमिशन या अत्यंत ट्रान्सपरंट पद्धतीने आणि इफेक्टिव्ह पद्धतीने जर त्याची अंमलबजावणी झाली तर एक इन्स्पेक्टर राज कमी व्हायला पाहिजे. दुसरं अननेसेसरी इन्व्हेस्टर्स आणि इंडस्ट्रीजना जो तगादा लावण्यात होतो तो कमी केला पाहिजे. आणि तिसरं, जसं अजूनही जयललितांच्या तामिळनाडूमध्ये, गुजरातमधील आता ज्या आनंदीबेन पटेल आहेत तिथे, किंवा शिवराज सिंग चौहान आहेत तिथे, आणि आता इव्हन नितीश कुमार जे बिहारचे चीफ मिनिस्टर झाले तिथे, एक प्रपोजल इन्व्हेस्टरनी दिल्यावर पुढच्या 8 दिवसात त्याचं यस किंवा नो म्हणणं हे झालं तर मला असं वाटतं इन्व्हेस्टरला मोठा दिलासा मिळेल. याच्या पुढचं फक्त एकच गोष्ट सांगतो, तेलंगणा, जिथे तेलंगणा राष्ट्रीय समितीचं सरकार आहे त्यांनी तर आता ते स्टॅच्यूटच केलं आहे की 8 दिवसात संजय जोगनी त्याला मिळणारी लँड, त्याला मिळणारं पाणी, त्याला मिळणारी एकूणच ज्या वेगवेगळ्या इन्सेंटिव्ह स्कीम आहेत त्या संदर्भातलं एकदा प्रपोजल दिल्यावर त्यावर काही निर्णय झाला नाही तर जो कन्सर्न ऑफिसर किंवा कन्सर्न डिपार्टमेंट असेल त्याच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. मला असं वाटतं महाराष्ट्रात आत्ता ज्या पद्धतीने मेक इन महाराष्ट्रासाठी हे प्रमोशनल जे आता स्टेप घेतलेले आहे त्या स्टेप इथे न राहता टास्क फोर्स असतील किंवा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू कमिटी असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर सब कमिटी असेल, याची जर अंमलबजावणी झाली तर महाराष्ट्राचं चित्र बदलायला डेफिनेटली फरक पडेल. अगदी महत्त्वाचा मुद्दा आहे. मी आता एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर मला ग्रामीण भागाकडे जायचं आहे. प्रकाश आंबेडकरांकडून सुरुवात करणार आहे, कारण आत्तापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी काय सकारात्मक केलं ते आपण बोललो, पण आज एक आक्षेप असा होता की ग्रामीण भागाकडे त्यांचं पुरेसं लक्ष नाही आहे. नेमकं काय होतं आहे ते ब्रेक नंतर पाहूया. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात प्रशासन गतिमान झालं आहे का? बघा या क्षणाला आपला सर्व्हे काय म्हणतोय. 52% लोक म्हणतात होय प्रशासन गतिमान झालं आहे. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर मी शिवसेनेचे आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यापासून सुरुवात करतोय. प्रकाशजी, मला सांगा, एक आक्षेप आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर असा घेण्यात आला की त्यांचा सगळा जोर जो होता तो महानगरांच्या प्रकल्पांना होता, उद्योगाला होता, पण शेतीकडे पुरेसं लक्ष नव्हतं. त्यांनी असं म्हटलं की आम्ही कर्जमाफीच्या विरोधात नाही, पण आज कर्जमाफी देणार नाही, आम्हाला शेतकऱ्यासाठी शाश्वत काहीतरी करायचं आहे. पण हा आक्षेप जो आहे की शेतीकडे लक्ष नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? नाही, या आजच्या सगळ्या भाषणामध्ये किंवा त्यांच्या एकूण धोरणामध्ये जर बघितलं तर ज्या पद्धतीची भूमिका आणि भावना घेतली त्याच्याबद्दल अभिनंदन करावं तितकं कमी आहे. परंतु त्या तुलनेनं ग्रामीण भागाकडे अजून चांगल्या पद्धतीने लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण एकूण सगळ्या लोकसंख्येपैकी 55% लोक हे ग्रामीण भागात राहतात. तिथल्या ग्रामीण रस्त्यांपासून ते सिंचनाचा प्रश्न असेल, सहकार क्षेत्रातल्या सगळ्या उद्योगांचा प्रश्न असेल आणि त्या अनुषंगानं असणाऱ्या सर्वच योजनांच्या तुमचं म्हणणं म्हणावं तितकं लक्ष नाही आहे. अजून सुद्धा आपल्याला खूप काम करावं लागेल आणि सरकारनं त्या पद्धतीनं लक्ष देणं हे अत्यंत आवश्यक आहे, हे मान्यच करावं लागेल. उद्देश चांगला आहे, अजून वेळ आहे आपल्याला, तो त्या पद्धतीने काम करण्याच्या दृष्टिकोनातून पुढे गेलं पाहिजे. कारण कर्जमुक्ती की कर्जमाफी याच्यापेक्षा सुद्धा शाश्वत पद्धतीनं शेतकऱ्याला उभा करायच्या दृष्टीनं जी भूमिका आपण घेतोय ती अधिक गतीने घेतली पाहिजे. दुष्काळाचा प्रश्न गंभीर चालला आहे, शेतकरी अत्यवस्था आहे, लोकांना कर्जमुक्ती आणि कर्जमाफीच्या प्रचंड अशा पद्धतीची आस लागली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला अजून दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून ठोस असे निर्णय घेणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं सुद्धा अजून पुढे गेलं पाहिजे, हे मान्य करावं लागेल. मी पुन्हा एकदा अतुल भातखळकरांकडे जाणार आहे, नंतर तुमच्याकडे येणार आहे अमर काळेजी. अतुल भातखळकर, तुम्ही ऐकताय, तुमच्याच मित्रपक्षाचे आमदार आहेत प्रकाश आंबेडकर, ते म्हणतायत ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. जसं ते उद्योगांकडे देत आहेत, नव्या प्रकल्पांकडे देत आहेत महानगरातल्या, तसं शेतकऱ्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. काय सांगाल तुम्ही त्यांना? नाही,
त्यांनी फक्त एवढं 2-3 उपाय सांगावेत ना, काय लक्ष द्यायचंय म्हणजे काय द्यायचं हे त्यांनी सांगावं जरा, मग मी बोलतो. ठीक आहे, प्रकाश आंबेडकर सांगा आता त्यांना. सगळ्यात तीन पहिला सांगा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सिंचनाखालचं क्षेत्र आहे ते वाढवावं लागेल. आज सिंचनाखालचं क्षेत्र ज्या पद्धतीनं गतीनं वाढायचं, आज मी पश्चिम महाराष्ट्रातला कार्यकर्ता आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प रखडलेले आहेत की ज्याला आर्थिक निधीची तरतूद करावी लागेल आणि पुढे जावं लागेल. पहिला मुद्दा, कारण शेतीला पाणी आलं तरच खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं MSCBचं काम आपण करतोय त्याच्याबद्दल अभिनंदन, त्याची गती अजून वाढली पाहिजे. त्याबरोबरीने तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की कृषीपूरक उद्योगांच्यासाठी ज्या सबसिडीज सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या होत्या, मागच्या सरकारपासून त्याला मर्यादा आलेत आणि त्यामुळे कृषीपूरक उद्योग उभारला नाही तर तिथला माणूस, तिथला स्थानिकचा कार्यकर्ता, तिथला स्थानिकचा आमचा जो काही तरुण आहे तो तिथं जर काही उद्योगाला अशा पद्धतीने उद्योगशील झाला तरच खऱ्या अर्थानं आपण पुढे जाऊ. त्या दृष्टीनं सुद्धा गती वाढवली पाहिजे, त्या पद्धतीने आपण पुढे गेलो पाहिजे. ठीक आहे, भातखळकर. नाही असं नाही, त्यांनी आता इरिगेशनचा उल्लेख केला, पण त्यांनाही हे माहिती आहे की वैधानिक विकास महामंडळ स्थापन झालेली आहेत आणि इरिगेशनचा जो निधी आहे तो राज्यपालांच्या निर्देशानुसारच आपल्याला खर्च करावा लागतो. पण आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेनेच तशा पद्धतीचा ठराव काही वर्षांपूर्वी हा पास करून आपण त्या वैधानिक विकास महामंडळांची निर्मिती केलेली आहे. ही वस्तुस्थिती आहे की इरिगेशन जितकं व्हायला पाहिजे तितकं झालेलं नाही आहे. पण गेल्या बजेटमध्ये राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सुमारे 7,500 कोटीची तरतूद याकरता केली होती आणि मला गेल्या वेळच्या त्यांचं भाषणातलं एक वाक्य अत्यंत महत्त्वाचं होतं, जे आवडलं होतं की या 7,500 कोटीतली जी इरिगेशन करता तरतूद केली होती याला 1 रुपया जरी कटौती लावली तर मी पुढच्या वेळेला बजेट मांडायला या सदनामध्ये उभा राहणार नाही, अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी व्यवहार केलेला आहे की कटौती लावलेली नाही आहे. हा पहिला मुद्दा लक्षात घ्या. हे खरं आहे की इरिगेशनचे सर्व प्रोजेक्ट पूर्ण करायचे असतील तर हजारो कोटी रुपयांची आवश्यकता आहे. पण मग याच्याकरता एक मार्ग आहे की कर्ज रोखे काढले पाहिजेत. पण आत्ता ऑलरेडी सरकारवर कर्जाचा बोजा एवढा आहे आणि ज्या वर्षभरात आपण तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी लक्षात घेतल्यानंतर आणि दुष्काळामुळे विशेषतः हे सरकार कर्जाच्या ओझ्याखाली पूर्ण दबता कामा नये. कारण त्याचा जो FRBM ॲक्ट आपण तयार केला आहे त्या FRBM ॲक्टच्या अंतर्गतच आपल्याला सगळ्या गोष्टी, आर्थिक गोष्टी या सांभाळाव्या लागतात. त्यांनी अजून एक मुद्दा खरं मांडायला पाहिजे होता, जो मी मांडतो की ग्रामीण भागामधले जे रस्ते आहेत या रस्त्यांकरता सुद्धा मुख्यमंत्री रस्ते योजना आपण केलेली आहे. ती योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. मला आशा आहे की उद्याच्या बजेटमध्ये याच्याकरता भरघोस तरतूद हे अर्थमंत्री 100% करतील. पण ग्रामीण भागावर या सरकारचं लक्ष नाही असं म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. याचं कारण असं आहे की जलयुक्त शिवारासारखी शाश्वत सिंचन देण्याची एक फार महत्त्वाकांक्षी योजना या सरकारने आखलेली आहे आणि आपण जर का बजेट अलोकेशन गेल्या बजेटमधली सुद्धा पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागावरचं अलोकेशन आहे. ज्या पायाभूत प्रकल्पांचा आपण मगाशी उल्लेख केला त्यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की याच्यामधला जो खर्च आहे हा राज्याच्या बजेटमधनं न करता तो कर्ज रूपाने केला जातो आणि याला जायकासारख्या कंपनीचं कर्ज घेऊन आपण त्याचं फायनान्सिंग करतोय आणि त्यामुळे ग्रामीण भागामध्ये ज्यातून रिटर्न्स मिळत नसतात दृढार्थाने अशा ठिकाणचा खर्च हा राज्याच्या स्त्रोतामधनच करावा लागतो आणि म्हणून मला वाटतं की ग्रामीण भागावरची तरतूद. हॅलो, बोला बोला, ऐकू येत आहे भातखळकर, ऐकू येत आहे, बोला, पूर्ण करा. हॅलो, ऐकू येत आहे भातखळकर, पूर्ण करा. हां, त्यामुळे ग्रामीण भागावरची तरतूद ही जी आहे ही उद्याच्या बजेटमध्ये 100% अधिक वाढली असेल आणि खर्चाचं जे प्रमाण आहे अलोकेशन केल्यानंतर खर्चाचं जे प्रमाण आहे ते खर्चाचं प्रमाणसुद्धा हे वाढण्याची आवश्यकता आहे. उद्याच्या बजेटमध्ये या संदर्भात अर्थमंत्री मला वाटतं एक महत्त्वपूर्ण घोषणा करतील. गेले कित्येक वर्ष केंद्र सरकार आणि विशेषतः वित्त आयोग जो आहे हो या संदर्भातल्या एका टेक्नॉलॉजीचा आग्रह धरत आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा आग्रह आपणही धरलेला आहे आणि उद्याच्या बजेटमध्ये यालाही बढावा मिळेल. मला वाटतं की ज्याच्यामुळे ट्रॅकिंग त्याचं करता येईल की निधी अलोकेट केल्यानंतर ॲक्च्युली खर्च किती झाला आहे. मी तुम्हाला सांगतो आपल्याकडच्या बजेटचं आपण विश्लेषण करतो पण त्याच्यामधला सर्वात मोठा फ्लॉ असा आहे की एखाद्या बाबीवर तरतूद केल्यानंतर त्या तरतुदीवर तो खर्च झाला आहे की नाही हे एक्झॅक्ट समजायला आपल्या देशामध्ये 2-2, 3-3 वर्ष लागतात.
तोपर्यंत आपल्याला हे कळत नाही आणि याचं संशोधन सर्वे होतात पण त्याचा रिपोर्ट यायला 2 वर्ष लागतात. त्यामुळे मला वाटतं की मॉडर्न म्हणजे ई गव्हर्नन्सचा उपयोग करून त्याचा उपयोग केला तर ऑन ट्रॅकिंग केल्यानंतर सुद्धा त्याचा खर्च किती केला जाईल, किती केला जातोय ॲक्च्युली त्याचा अंदाज आपल्याला तात्काळ मंत्रालयात बसून घेतला जाईल. मला वाटतं ग्रामीण भागाच्या बढावा देण्याची आवश्यकता आहे. तो बढावा दिलाही होता, उद्याच्या बजेटमध्ये त्याला आणखीन दिला जाईल. देणारच आहे, कारण 50,000 कोटी त्यांनी ॲग्रिकल्चरल इरिगेशनसाठी बॉरोईंग करणारं स्टेट असं इकॉनॉमिक सर्वेमध्येच म्हटलं आहे. त्यामुळे इरिगेशनचा एरिया प्रचंड वाढणार आहे आणि त्याची गरज आहे महाराष्ट्राला, कारण पाणी जी दुष्काळाची परिस्थिती आलेली आहे ती त्याचं सावळीत जायला वेळ लागेल, पण इरिगेशन वाढणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे ॲग्रिकल्चरला भरपूर ॲलोकेशन आहे. अमर काळेजी, हे पटतंय का तुम्हाला? ते असं म्हणतात की गावांकडे लक्ष आहे आमचं. गावांकडं किती लक्ष आहे? आता मी सर्व शहरी विभागाच्या अनेक योजनांची माहिती मान्य भास्कर आपले अतुलजी देत होते, परंतु एक मी आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो की आता विदर्भातल्या शेतकरी हा सध्या मोठ्या दुष्काळामध्ये होरपळतो आहे आणि विदर्भामधल्या आणेवारीचा जो एक प्रश्न आहे निखिलजी, त्या संदर्भामध्ये माननीय तिथले जिल्हाधिकारी यांनी आणेवारी ही शासनाकडे पाठवलेली होती 15 डिसेंबरला आणि तो अंतिम आणेवारी जी पाठवली होती शासनाकडं त्याच्यामध्ये संपूर्ण त्या आमच्या 6 जिल्ह्यांची, त्याच्यातल्या नागपूर विभागातले 5 जिल्हे आणि अमरावती विभागामधला 1 जिल्हा, या 6 जिल्ह्यांची आणेवारी ही 50 पैशाच्या आतमध्ये दाखवण्यात आली होती. परंतु दुष्काळाचे जे आता आपण हे केले, दुष्काळाचे जे आपण पॅकेज आता घोषित केलं की आम्ही या फॅसिलिटीज दुष्काळग्रस्तांना देऊ, याच्यामधून आमचे हे 6 जिल्हे हे वगळण्यात आलेले आहे. नागपूर विभागातले 5 जिल्हे आणि अमरावती रिजनमधला 1 जिल्हा, म्हणजे ज्या मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आणेवारी 50 पैशाच्या आतमध्ये आहे असं पाठवूनसुद्धा आमचे हे 6 जिल्हे हे या आपल्या दुष्काळाच्या याच्यामधून वगळण्यात आलेले आहे. माझ्या वर्धा जिल्ह्यामध्ये 1340 गावातली आणेवारी ही 50 पैशाच्या आतमध्ये दाखवण्यात आली होती. ती आणेवारी 50 पैशा आतमध्ये असताना सुद्धा एकाही गावाला दुष्काळ याचा लाभ तुमचं असं म्हणणं, मुख्यमंत्री नागपूरचे विदर्भातले असून सुद्धा त्यांनी विदर्भावर अन्याय केला. विदर्भावर हा ढसढसीत हा पुरावा आहे निखिलजी की कलेक्टर तुमचा म्हणतोय की 50 पैशाच्या आतमध्ये आणेवारी असताना सुद्धा आम्हाला दुष्काळी परिस्थिती मिळणारे लाभ का मिळत नाही आहे याचं उत्तर तुम्हाला उत्तर. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आमच्या शेतकऱ्यांशी असलेला हा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की कलेक्टर जेव्हा म्हणतो की 50 पैशाच्या आतमध्ये आणेवारी असताना मान्य खडसे, एक मिनिट फक्त, मान्य खडसे साहेबांनी ज्या वेळेला विधानसभेमध्ये रिप्लाय दिला त्यावेळेला खडसे साहेब बोलले की मला ते तपासावं लागेल, ते अहवाल आले की नाही. म्हणजे यांना हेच माहीत नाही की मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेले 50 पैशाचे आतमधले जे अहवाल आहे ते आपल्या शासनाकडे आले की नाही आले हे मला तपासावं लागेल, असं जर या राज्याचे महसूल मंत्री जर म्हणत असेल, ते सभागृहातल्या त्यांच्या भाषणामध्ये जर म्हणत असेल, तर हे सरकार किती गतिमान आहे याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. आपण उत्तर घेऊया. अतुल भातखळकर, नाही, पहिली गोष्ट या प्रश्नावर सदनामध्ये सुद्धा व्यवस्थित चर्चा झाली. मी त्याच्या फार डिटेलमध्ये जात नाही, पण एवढंच सांगतो की NDRFचं निकष दुष्काळ जाहीर करण्याचे, म्हणजे दुष्काळ सदृश्य परिस्थिती, टंचाई ही जाहीर करण्याचे 4 निकष असतात. त्यातला आणेवारी हा एक निकष आहे. त्या संदर्भात सरकार योग्य ते निर्णय घेत आहे. पण मूळ मुद्दा हा आहे की या सरकारने ग्रामीण भागाकडे लक्ष दिलं की नाही. दुष्काळावरची आणेवारी, त्याची उपाययोजना हा वेगळा विषय आहे. मी तुम्हाला सांगतो, आजच्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आकडेवारी दिली की आत्तापर्यंत विदर्भावरचा जो खर्च होता हा ॲव्हरेज यांच्या काळामध्ये 800-850 कोटी रुपये होत होता. 14-15 मध्ये तो 1000 कोटीच्या वर गेला आणि 15-16 मध्ये हा 2000 कोटीच्या वर गेलेला आहे. त्यामुळे विदर्भावर अन्याय होतोय ही वस्तुस्थिती अजिबात नाही. खरं तर विदर्भाला त्याचा जो मागासलेला रिजन म्हणून विदर्भ मराठवाड्याला जे मिळायला पाहिजे ते 100% या सरकारच्या कालावधीत दिलं जात आहे. जो आणेवारीचा मुद्दा आहे त्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. दुष्काळ जाहीर करण्याकरता ज्या काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे सरकार त्याचा योग्य तो निर्णय 100% हे घेणार आहे. आणि ग्रामीण भागाकडे लक्ष देणं म्हणजे काय आहे, मी मगाशी पेड पेंडिंगचा उल्लेख केला. मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं, त्यांनी आकडा दिला की पेड पेंडिंग जे वर्षानुवर्ष पेड पेंडिंगचा बॅकलॉग होता हा 15-16 मध्ये आम्ही ऑलमोस्ट ऑल बॅकलॉग पूर्ण केला. काही हजार फक्त कनेक्शन बाकी आहेत, ती सुद्धा काही इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूजमुळे बाकी आहेत. जून महिन्यापर्यंत पेड पेंडिंग कनेक्शन बॅकलॉग शिल्लक राहणार नाही. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा विंधन विहिरी आहेत.
आधीच्या सरकारच्या काळामध्ये ॲव्हरेज वर्षाला 30,000 विंधन विहिरी खणल्या गेल्या होत्या. आम्ही 1,00,000 विहिरी खणण्याचं टार्गेट घेतलं होतं आणि 93,000 समथिंग विहिरी या आम्ही खणलेल्या आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आम्ही या राज्यामध्ये आणली, ज्यातून जे छोटे रस्ते आहेत हे रस्ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. टोलमुक्ती आम्ही केली, पण डिफर पेमेंटवर सुद्धा येणाऱ्या काळामध्ये रस्ते करतील. ज्या पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये आम्ही रस्ते केले, टोल न करता डिफर पेमेंट पॉलिसीवर रस्ते केले, ती पॉलिसी महाराष्ट्रामध्ये आणून ते सुद्धा आम्ही रस्त्यांचं काम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत. मला वाटतं ग्रामीण भागावर लक्ष देण्याकरता शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या पायाभूत सोयीसुविधा, सहकार चळवळ उत्तम करणं आणि त्याच्याकरता या सदनामध्ये आम्ही विधेयक आणलं आहे की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्यांना 10 वर्ष कुठलीच निवडणूक लढवायला बंदी आहे. सहकारी संस्था शुद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं भलं होणार नाही आहे. एका पाठोपाठ एक जिल्हा बँका खाल्ल्या आणि ज्या जिल्हा बँका डुबल्या त्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. कारण शेतकऱ्याला जर का इन्स्टिट्यूशनलाइज जर का लोनच मिळणार नसेल, तो बिचारा शेतकरी कजाक सावकाराच्या दारात जाण्याशिवाय त्याला पर्याय काय. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी या बिलाला पाठिंबा द्यावा. हे बिल येऊ नये याच्याकरता राष्ट्रवादीवाले आणि काँग्रेसवाले निकराचा प्रयत्न करतायत, पण हे बिल आणून हा कायदा केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सहकारी संस्था या अधिक शुद्ध होतील आणि त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्याचं भलं होणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. अमर काळे, हे मान्य आहे का तुम्हाला? ते म्हणतात तुम्ही पाठिंबा द्यायला पाहिजे या विधेयकाला. त्यांनी माझ्या प्रश्नाला पूर्ण बगल दिलेली आहे. ते म्हणाले विदर्भाला जास्त निधी मिळालाय. आधी 800 कोटी होता, तो 2000 कोटीपर्यंत. त्यांनी आता आकडे सांगितले की नाही, पण माझा म्हणणं आहे, मी त्यांच्या या जे काही आता ते बाजू आपली मांडतात आहे, माझा जो प्रश्न होता खर्च केला शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये संपूर्णतः दुर्लक्ष या सरकारचं होत आहे, हा माझा आरोप आहे. प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळ्या परिस्थिती आहेत निखिलजी. काही मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत, त्याच्यावर सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि अतुलजी, आता तुमची संवेदनशीलता किती आहे हे तर एक उदाहरण द्यायचं झालं तर अकोला जिल्ह्यातला एक मंगेश उमाळे नावाचा पोरगा, त्यांनी आत्महत्या केली. तरुण पोरगा होता. त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली की मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा अतिशय चाहता आहे, फक्त माझी अपेक्षा इतकी आहे की माझी आत्महत्या झाल्यानंतर, मी मेल्यानंतर कमीत कमी मान्य मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे येऊन भेट द्यावी. इतकी संवेदनशीलतेचा विषय हो अतुलजी, हा साधा संवेदनशीलतेचा विषय. आणि तुम्ही जे म्हणताय झाली नाही, सांगा उदाहरणं द्या. जे चांगलं तुम्ही केलंय त्याच्याबद्दल मी तुमचं स्वागतच करतोय. मला राजकारण करायचं नाही अतुलजी. जे तुम्ही चांगलं करताय त्याचं स्वागतच करतोय. चंद्रशेखर बावनकुळे ऊर्जा मंत्री म्हणून चांगलं काम करतात आहे, मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदनच करेल. त्यांचं मी निश्चित अभिनंदन करेल की अतिशय फास्ट मंत्री, अतिशय चांगलं काम करणारा मंत्री, मी त्यांचं निश्चित अभिनंदन. ग्रामीण भागाकरता परंतु हो आहे ना, कोण नाही म्हणतं, पण सध्याची परिस्थिती जी आहे, जी सध्याची दुष्काळी परिस्थिती आहे अतुलजी, त्या संदर्भामध्ये इतकी तुमचं दुर्लक्ष कसं होऊ शकतं की मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर सुद्धा तुम्हाला ते अहवाल माहीत नाही. तुम्ही म्हणतात की आम्हाला तपासावं लागेल. याच्यावरनं तुमचं शेतकऱ्यांबद्दलचं प्रेम किती आणि तुमचं काय आहे हे सुद्धा याच्यातून कळून चुकतं. तुमचे काय मतभेद इथे मिटतील असं नाही, त्यामुळे आपण चर्चा पुढे नेऊया. मला चैतन्य जोशी तुम्हाला विचारायचं, तुम्ही मगाशी असं म्हणालात हे सरकार करतंय, चांगलं करतंय, पण अधिक अपेक्षा आहेत. काय अधिक अपेक्षा आहेत? खूप अपेक्षा आहेत. एक तर म्हणजे की जर का ग्रामीण क्षेत्रात म्हटलं तर सदैव सरकारकडे शेतकऱ्यांनी का तोंड करून बघावं, तो त्याला सक्षम करणं गरज नाही आहे का. आज उदाहरणार्थ विदर्भ आहे, तिकडे काहीतरी 60,000 कोटी रुपयाचं मोठं फूड पार्क येतं आहे. आता संत्र्यासारखी जर का गोष्ट आहे तर संत्र्याचं साल आपण फेकून देतो, पण संत्र्याच्या सालातून जे तेल निघतं ते 10,000 रुपये लिटरचं तेल आहे. तर हे शेतकऱ्यांना शिकवण्याची गरज नाही का. आणि सरकारवर जबाबदारी जरी असली तरी त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणं हे जास्ती माझ्या मते महत्त्वाचं आहे. आणि या दृष्टिकोनातून देवेंद्रजींच्या सरकारचे त्यांना आम्हाला खूप अपेक्षा आहेत की इंडस्ट्री असेल की ॲग्रिकल्चर असेल, दोघांना सक्षम बनवणं. आणि आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही. आम्हाला सहकार शुगर फॅक्टरी द्या, आम्हाला चालवायला आम्ही प्रॉफिट काढून दाखवतो, वर शेतकऱ्यांना आम्ही दुप्पट भाव पण देऊ, पण आम्हाला संधी द्या. कारण आम्ही जर का व्यवसाय करतोय तर तो प्रॉफिटेबल होण्यासाठीच करतोय. तर पण पूर्वीच्या सरकारपेक्षा आता जास्त इंडस्ट्री फ्रेंडली वातावरण आहे नाही आहे. आता 75 25 परमिशन आणल्यामुळे तरी 25 परमिशन मिळायला 2-2.5 वर्ष लागतात. म्हणजे चांगली गोष्ट असतात. आपण त्यांच्याकडे जाऊया. संजय जोग, तुमचं काय म्हणणं आहे? संजय जोग, तुमचं काय म्हणणं आहे? नाही निखिल, मला असं वाटतं नक्की ह्या ज्या परमिशन आणल्या
त्याचं सुटसुटीकरण झालं, सिम्प्लिफिकेशन झालं, प्रोसिजर डिले कमी करण्याचा प्रयत्न होतोय, हे स्वागतार्ह आहेत. मला असं वाटतं फक्त 2-3 याच्याबद्दल परत बोलूया. महाराष्ट्रामधला शेतीचा कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणतो आपण त्याला ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्शनमध्ये 11.52% आहे, ज्यामध्ये अजूनही 54% लोक निर्भर आहेत. अशा वेळेला शेतीसाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म या योजना आता राबवण्याची गरज आहे. म्हणजे त्यातलं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन जे आत्ता म्हणजे त्याला निसर्गाचंही काही कारण आहे, आपल्यामध्ये झालेला पावसाचा जो दुरावा असेल, त्यानंतर अनटाइमली रेन झाला असेल, गारपीट झालं असेल, त्यामुळे बोथ खरीप आणि रब्बी याच्यामधले जी क्रॉप्स आहेत त्याच्यावर अत्यंत ॲडव्हर्स असा परिणाम झाला आहे. त्यामुळे एक शॉर्ट टर्ममध्ये आत्ता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता भरघोस कॉम्पन्सेशन देणं. मी अजिबात असं म्हणत नाही की क्रॉप लोन वेवर इज द ओनली सोल्युशन, पण त्याच्यामध्ये आत्ता जे बँकांकडनं जी म्हणून जी ॲक्च्युली जी तारण न ठेवता किंवा एक मॉर्गेजमध्ये ठेवतासाठी परत त्याच्यामध्ये ते पेपर वर्क करावं लागतं, ते कुठेतरी सुटसुटीत करून आत्ता इमिडिएटली अर्थसहाय्य देणे हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरं मगाशी अतुल म्हणाला तसं राज्याच्या लेवलला जर का मुख्यमंत्री हे अत्यंत काम करत असतील तर आत्ता बीजेपीचे मंत्री असतील, आमदार असतील किंवा इव्हन शिवसेनेचे, म्हणजे नुसतंच अपोजिशनने नाही, त्यांचं इथे आत्ता विधान भवनात आम्ही जेव्हा बोलत असतो तेव्हा एकच रडगाणं असतं की ते म्हणजे वरनं जरी डायरेक्शन असल्या तरी प्रशासनातले खालचे जे अधिकारी आहेत ते कुठेतरी कुंभकर्णाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांना खडबडून जागा करणं, तिथे असलेल्या योजनांचं विस्तृतपणे अंमलबजावणी करणं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जय सिंचनच्या योजना अखंड पडू नयेत, परत भ्रष्टाचाराला कुठेही प्रकारचं पांघरून न घालता आत्ता ज्या तातडीने म्हणजे माझ्याकडे जो आकडा आहे त्यानुसार 181 ज्या योजना पडलेल्या आहेत त्याच्यामधल्या 43 अशा योजना आहेत की तिथे काहीसे कोटी रुपये दिले तर त्या 100% पूर्ण होऊ शकतात. जवळपास 103 योजना अशा आहेत की जिथे मध्यम स्वरूपाचं जर प्लॅनिंग केलं तर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षामध्ये ते कंप्लीट होऊ शकतात. आणि मग राहिलेल्या ज्या एका पुढच्या ज्या असतील 30-40 त्या लॉंग टर्मसाठी आपण ठेवून अशी जर वर्गवारी केली तर मला असं वाटतं येणाऱ्या जर का आता वेदर ब्युरोने आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या वर्षीमध्ये आपला मान्सून चांगला राहील, त्यामुळे एका बाजूला जलयुक्त शिवाराखाली केलेलं इनिशिएटिव्ह, दुसऱ्या बाजूला हे इरिगेशनचे जे आत्ता इमिडिएटली पूर्ण होणारे प्रोजेक्ट ते कंप्लीट करणं आणि तिसऱ्या बाजूला आत्ता जो महत्त्वाचा निर्णय केंद्राने घेतला आहे तो म्हणजे फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये 100% FDI जो अलाइव केला आहे. त्यामुळे फार्म टू फॅक्टरी ह्यासाठी शेतकऱ्याचं जे प्रोड्यूस आहे ते कसं जाईल आणि पर्यायाने मधला जो 40%चा लॉस कमी होईल ह्याकडे लक्ष दिलं तर मला असं वाटतं शेती रिलेटेड उद्योग आणि मग नंतरचे पर्यायी इंडस्ट्री याचं जर कुठेतरी सुसूत्रीकरण झालं तर महाराष्ट्राचा आत्ताचा जो ग्रोथ रेट आहे तो वाढवण्यासाठी आणि पर्यायाने मग हे जे इश्यू आहेत फार्मर्स इश्यूज बेसिकली नंतर सावकारांकडनं होणारं जे विक्टिमायझेशन याच्यावर कुठेतरी कडेरोक होईल असंही आत्ता करण्याची गरज वाटते. ठीक आहे, आपला वेळ संपत आलेला आहे. पण प्रकाश आंबेडकर मला शेवटी तुम्हाला विचारायचं, आत्ता जे संजय जोग म्हणाले मुख्यमंत्री वेगाने काम करतायत, निर्णय घेत आहेत, प्रोजेक्ट पास करून आणतायत, पण खालची यंत्रणा हलत नाही, यामध्ये तथ्य आहे की नाही? यामध्ये तथ्य 101% आहे. कारण राज्यकर्त्यांचं काम किती चांगलं असलं तरी प्रशासनानं ज्या पद्धतीनं त्यांना साथ द्यायला पाहिजे ती दुर्दैवानं साथ ही याच नव्हे यापूर्वीच्या सुद्धा राज्यकर्त्यांना मिळालेली असेल. त्याचा परिणाम म्हणूनच चांगल्या योजना चांगली भूमिका सुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही. आता सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या गतीनं काम करायला पुढे सुरुवात केली तेवढ्याच ताकदीने आणि शक्तीनं त्यांना खडसावलं पाहिजे, प्रशासनातल्या लोकांना फटकारलं पाहिजे, प्रसंगी दंडसुद्धा केला पाहिजे, तरच ह्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचतील. अन्यथा अनेक योजना म्हणजे पूर्वीसुद्धा आम्ही लहान असल्यापासून एक गोष्ट ऐकतोय की 1 पैसा तिकडून दिला की त्यातला 0.1 हा सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या हातात पोचत नाही. अशा पद्धतीची प्रथा आणि परंपरा लाभलेल्या प्रशासनाला फटकारलं पाहिजे, खडसावलं पाहिजे आणि प्रसंगी दंड दिला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या अभिभाषणातल्या एकूण सगळ्या कामकाजाचा हेतू सफल होईल असं मला वाटतं. ठीक आहे, शेवटी मी अतुल भातखळकर यांच्याकडे जातोय. अतुल भातखळकर, महत्त्वाचं सांगितलंय संजय जोग आणि प्रकाश आंबेडकर यांनी, प्रशासनाला जागं केलं पाहिजे, नाहीतर हा सगळा जो उत्साह आहे तो प्रत्यक्ष अंमलात नाही येणार. काय म्हणाल शेवटी? नाही, मला असं वाटतं की प्रशासन हे अजिबात हललेलं नाही वगैरे असं म्हणायचं की कारण नाही, इतकं निगेटिव्ह व्हायचं कारण नाही. शेवटी ज्या अनेक योजना आज या प्रगतीपथावर आहेत हे प्रशासन गतिमान झाल्यामुळेच आहेत. हे स्वाभाविक आहे की जितकं व्हायला पाहिजे तितकं झालेलं नाही आहे हे असं वाटणं आणि हे चांगलं लक्षण आहे, कारण आपल्याला खूप काम करायचं आहे. त्यामुळे प्रशासन हलतच नाही आहे अशातला भाग नाही. तेच चीफ सेक्रेटरी आहेत, तेच सेक्रेटरी आहेत, तेच उपसचिव आहेत
आणि त्यामुळे प्रशासन नक्की हलतंय, पण त्याचा परिणाम दिसायला हा काही काळ जावा लागेल. पण अधिक काम सगळ्यांनीच करण्याची आवश्यकता आहे, कारण लोकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि लोकांच्या अपेक्षा स्वाभाविक मोठ्या असतील, कारण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे वर्षभरामध्येच या सरकारचं चांगली लक्षणं दिसलेली आहेत. त्यामुळे या अपेक्षा पूर्ण होण्याकरता प्रशासन अधिक गतिमान करण्याची आवश्यकता आहे आणि मला वाटतं की सगळ्यांनीच अधिक गतिमान पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे आणि मला विश्वास आहे ते येणाऱ्या काळामध्ये 100% होईल. ठीक आहे, या पॉझिटिव्ह नोटवरच हा कार्यक्रम संपूया. अमर काळे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे, पण आता पॉझिटिव्ह म्हणा. नाही पॉझिटिव्ह मी जी खरी बाजू आहे ती बोलतो निखिलजी. माझं म्हणणं हे आहे की प्रशासनाला कंट्रोलमध्ये ठेवणं, प्रशासनावर वचक ठेवणं हे आमच्या राज्यकर्त्यांचं काम असायला हवं. आणि एक आपल्या माहितीकरता मी एक उदाहरण देऊ इच्छितो की काही दिवसापूर्वी विषारी दारूमुळं मुंबईमध्ये 103 लोक तुमचे मालवणीच्या त्या परिसरामध्ये, मला वाटतं अस्लम बेग यांचा तो मतदारसंघ आहे, तिथं 3 लोक मरण पावले. आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांची एक साधी व्हिजिटसुद्धा त्या परिसराला त्याच्यानंतर झाली नाही. इतका मोठा इन्सिडंट, इतकी मोठी घटना या राज्यामध्ये होते की विषारी दारूमुळं 103-104 लोक एका एरियातले मरण पावतात. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय साधी म्हणणं काय? संवेदनशील नाही मुख्यमंत्री? माझं संवेदनशील आणि याच्यामुळं प्रशासनामध्ये एक चुकीचा मेसेज जातो निखिलजी, हे मला या निमित्तानं म्हणायचं की याच्यातून प्रशासन मेसेज काय या जुन्या पद्धती सुद्धा आपण मोडायला नको. गेले मालवणीमध्ये, तर प्रश्न कसा सुटणार? प्रश्न सुटणार. माझं म्हणणं हे आहे की याचा प्रशासनामध्ये हा सुद्धा मेसेज जातो की इतकी मोठी घटना होऊन माननीय मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी एकदा गेले सुद्धा नाही, त्यानंतर काय झालं काय नाही याची आपल्याला सुद्धा माहिती आहे. परंतु इतक्या मोठ्या इन्सिडेंटला ज्या पद्धतीनं दुर्लक्षित करण्यात आलं त्याचा मेसेज प्रशासनामध्ये अतिशय चुकीचा गेला, हे माझं म्हणणं आहे. आणि असे मेसेज हे जायला नको. विचारू शकत होता, असे मेसेज हे जायला नको. विचारू शकत होते. नाही, ज्या वेळेला संधी प्रत्येक वेळेला निखिलची संधी मिळतं असं नाही आहे. अनेक वेळेला वेळेची मर्यादा असते. कधी अध्यक्ष महोदय आम्हाला बोलायला परवानगी देतात, कधी नाही देत. परंतु ज्या वेळेला हा अतिशय महत्वाचा विषय आहे. भातखळकर उत्तर देतात. ऐका जरा. या मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमधून चुकीचा मेसेज प्रसारणामध्ये गेला, हे मला म्हणायचं. ठीक आहे, भातखळकर उत्तर देतात. इथे आपण राज्याचे महसूल आणि उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे हे त्याच रात्री तिकडे गेले. 2-4-5 नाही, 103 लोक मरण पावले होतील जी. 2-4-5 लोक नाही, 2-4-5 नाही, 2-4-5, 10, 20, 25 नाही, 103 लोक मरण पावले. राज्यातली इतकी मोठी घटना होती. अहो काय होतं? 2-4 नाही, 2-4 असलं समजू शकतो. 103 लोक मरून पाहून सुद्धा ज्या ठिकाणी जर मुख्यमंत्री जर जात नसेल तर याच्यातून प्रशासनाने कोणता मेसेज घ्यायचा? अहो अतुलजी, तुम्ही जे पॉझिटिव्ह बोललाय त्याचं मी स्वागतच करतोय. प्रत्येकच गोष्ट झाकण्याचा प्रयत्न करू नका, ही माझी आरोपी पकडले गेले. त्यांना कठोरातल्या कठोर व्हिजिट होणं अपेक्षित होती. कठोर शिक्षा केलेली आहे. याचा मेसेज प्रशासनामध्ये गेला की इतकी मोठी घटना होऊन सुद्धा मान्य मुख्यमंत्री त्याच्यावर दुर्लक्ष झालं, हे मला म्हणायचं सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आपण नसलेल्या गोष्टीचा नसलेल्या नाही. जे चांगलं आहे त्याचं मी चांगलं कौतुकच केलंय. जे चांगलं आहे त्याचं कौतुकच केलंय. आपण थांबूया. माझा वेळ राजकारण मला करायचं नाहीये याच्यामध्ये. आता मी आणि तुम्ही सुद्धा तेवढं मोठं मन करा. पण ठीक आहे, पण माझं काय म्हणणं आहे, करा. राष्ट्रपतीच्या अभिभाषणाची चर्चा जी आहे त्याला मुख्यमंत्र्यांनी आज जे माफ करा, राज्यपालांच्या मुख्यमंत्र्यांनी जे आज उत्तर दिलं, तुम्हाला असं वाटत नाही मुख्यमंत्र्यांची बाजू वरचढ होती, त्यांनी जिंकली? वक्तृत्व कलेमुळे असेल, मुद्द्यांमुळे असेल, असं तुम्ही मोकळ्यापणाने मान्य का करत नाही? विरोधी पक्षावर त्यांनी मात केली हो आज. त्यांच्या भाषणाच्या शैलीबद्दल बोलायचंच नाही निखिलजी. 100 पैकी 100 मार्क प्रभावी केलंय तुम्हाला. भाषणाच्या शैलीवर 100 पैकी 100 मार्क, त्याच्याबद्दल दुमत नाही. 100 पैकी 100 मार्क. ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली, ज्या पद्धतीने ते बोलले, तुमचे सर्व नेते निष्प्रभ झाले. ते मला तुमचे सर्व नेते निष्प्रभ झाले. बघा ना, तसं नाही. एक दुरुस्ती आमच्या सुद्धा नेत्यांनी मी दुरुस्ती करतो. भाषण जयंत पाटील साहेबांचं सुद्धा खूप अतिशय सुंदर झालं. ऐका, अतिशय सुंदर भाषण झालं. ऐका, पण ते भाषण हे उपहासात्मक होतं. ते भाषण फक्त टीकात्मक होतं, तुमचे दोष दाखवण्याचं होतं. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे
कृतिशील होतं, प्रत्यक्ष आणि केलेल्या सरकार पण कामाचा कृतिशील अजेंडा आहे. त्यांनी दिला. म्हणजे त्यामुळे या दोन सांगेल. गोष्टींच्यातून ते आपल्याला मान्यच करावं लागेल. ठीक आहे, आपण थांबूया. मला मला वाटतं- निश्चित सांगेल. ठीक आहे, आपण थांबूया. माझा वेळ संपलेला आहे. सर्व शेवटी- गोष्टींना तुम्ही 2019 सांगितलंय. ठीक आहे. त्यामुळे आता ते आपण पुन्हा चर्चेमध्ये बसू. ठीक आहे, आपण चर्चेमध्ये बसू ना. निश्चित आपण बसू. दर वर्षाला बसू. दरवर्षाला. पण निदान या सरकारची सुरुवात आता बरी झाली आहे हे मान्य करायला काही हरकत नाही. नक्कीच हे तरी मान्य करा. अमर काळेजी हे मान्य ग्रामीण करायला काय भागाच्या हरकत आहे? संदर्भामध्ये पुढे चुका होतील तेव्हा ग्रामीण बोलू भागाच्या आपण. संदर्भामध्ये ठीक शेतकऱ्यांच्या आहे. संदर्भामध्ये अतिशय निराजनक कामगिरी या ठीक आहे, सरकारची ठीक आहे. आहे. शेवटी प्रश्न ज्या बघूया. गोष्टी चांगल्या केल्या त्याच्याबद्दल निश्चित अभिनंदन आहे. ठीक आहे, शेवटी प्रश्न बघूया. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात प्रशासन गतिमान झालंय का? बघा पडद्यावर आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 55% लोक म्हणतायत होय प्रशासन गतिमान झालंय, तरी अजून 45% लोक बाकी आहेत. त्यांना कन्व्हिन्स करणं आता ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. बघूया पुढे काय होतं. इथेच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र वन. आजचा सवाल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कॉस्मॉस बँक आणि कोहिनूर ग्रुप.